पाहतो की रामकुंडामध्ये आता पंतप्रधान या ठिकाणी उतरलेले आहेत आणि त्यांनी इथे जलपूजन जे आहे ते केलेलं आहे। तुम्ही जसं म्हटलं की इथे संकल्प सोडला जातो, तर ती दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय चंदन। चंदन, या सगळ्याचं महत्त्व पुन्हा एकदा जाणून घ्यायचंय। जलपूजन या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि तुम्ही जसं म्हणालात की त्यांनी संकल्प या ठिकाणी सोडलेला आहे, तर तीही दृश्य आपण या ठिकाणी पाहिली आहे। अनेक साधू महंत इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करतायत। त्यांचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। गोदा तीरावरती आपण असे अनेक साधू महंत हे नेहमी पाहत असतो, कारण एक विशेष महत्त्व या गोदा तीराचं आहे आणि संपूर्ण या रामकुंड परिसराचं सुद्धा आहे। नक्कीच प्रज्ञा, आणि आपण जसं म्हटलं की नाशिकमध्ये अशी बरीच अशी पौराणिक मंदिरं आहेत, जुनी मंदिरं आहेत, ज्या ठिकाणी हे साधू महंत जे आहेत त्यांचं वास्तव्य आहे। दर 12 वर्षांनी इथे सिंहस्थ कुंभमेळा होतो आणि त्या निमित्तानं देखील मोठे साधू या ठिकाणी येत असतात। आज तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालंय नाशिकमध्ये आणि त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी म्हणून देखील हे साधू महंत या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व साधू महंत या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ऐतिहासिक अशा स्वरूपाच्या या काळाराम मंदिरात प्रवेश करते होणार आहेत आणि त्यानंतर राम मंदिरात सुद्धा आपल्याला असा भव्य दिव्य कार्यक्रम किंवा महाआरती जी आहे ती पाहायला मिळेल। रामाचं दर्शन घेणारे, अशा पद्धतीने रामकुंडावरती जाऊन गोदातीरी दर्शन घेणारे पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत नरेंद्र मोदी आणि इथे त्यांनी अगदी सागर संगीत पूजा जी आहे ती सुद्धा केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी दाखल झाले त्यावेळेला चंद्रशेखर पंचाक्षरी आणि सतीश शुक्ला असे पुजारी उपस्थित होते रामकुंडावरती, ज्यांनी संकल्प सोडून घेतलेला आहे पंतप्रधानांच्या हस्ते आणि त्यानंतर गोदा तीरावरती दर्शन घेतले, कारण गोदा तीरावरती निखिला असं म्हणतात या दर्शनाने महापातकांचा नाशही होतो। चंदन, ही दोन दृश्य आपण पाहतोय, एक रामकुंडाच्या परिसरामधली ही दृश्य आणि दुसरी आहेत ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे जलपूजन या ठिकाणी केलं, जे संकल्प या ठिकाणी सोडलेला आहे, तीही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करतात। दोन दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केलेलं आहे, दर्शन घेतलेलं आहे, गोदा तीरावरती महाआरती संपन्न झालेली आहे आणि दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक जे आहेत, सर्वसामान्य नाशिककर आहेत, हे सुद्धा गोदेच्या दुसऱ्या तीरावरती दुसऱ्या बाजूला रामकुंडाच्या समोरच्या बाजूला उपस्थित आहेत आणि तेही जय श्रीराम आणि मोदीचा जयघोष करतायत। एकदा आपण चंदन यांच्याकडे जाणार आहोत, त्यांच्याकडून या संपूर्ण धार्मिक स्थळाचं महत्त्व देखील जाणून घेणार आहोत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरामध्ये जातील त्यावेळेला तिथे नेमकी कोणती पूजा होणार, तिथे कोणते मंत्रोच्चार केले जाणार आहेत, तर ती देखील आपण चंदन पूजा अधिकारी यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। अगदी, आणि निखिला जर आपण बघितलं तर पंतप्रधान ज्यावेळेला इथे आले तेव्हा त्यांच्या डोक्यावरती पगडी घालण्यात आलेली होती, जी पगडी पेशवाई पगडी म्हणून प्रसिद्ध आहे। तर या संदर्भात आपण बोलूया चंदन, मुळात पेशवाई पगडी घालण्यात आलेली होती। राम मंदिराचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानं हे खरं तर मंदिर उभारण्यात आलं होतं असं म्हणतात। नेमकं काय कारण पेशवाई पगडीचं?